नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअरच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. काल जो आपण प्रश्न विचारला होता की WAICU दॅट इज वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या स्थापनेच्या करारावर किती संस्थापक देशांनी स्वाक्षरी केलेली आहे. तर कालच्या प्रश्नाचं उत्तर आहे की 29 देशांनी स्वाक्षरी केलेली आहे आणि याचा पुढाकार चीन ह्या देशाने घेतलेला आहे. याचं मुख्यालय हे शांघाय या ठिकाणी आहे. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. प्रत्येक महिन्यातील इम्पॉर्टंट करंट अफेअर्ससाठी आजच ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि फॉलो करा. तुम्हाला अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट टॉपिकवर MCQ मिळून जातील. यानंतरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, भारतीय ग्रे हॉर्नबिलच्या यशस्वी प्रजननाची नोंद कोठे झालेली आहे. तर मित्रांनो, भारतीय ग्रे हॉर्नबिल हे वेस्टर्न घाटात म्हणजे पश्चिम घाटामध्ये सापडतात आणि आता त्यांच्या यशस्वी प्रजननाची नोंद ही गुजरात ह्या राज्यामध्ये झालेली आहे. या भारतामध्ये ग्रे हॉर्नबिलचे वेगवेगळे प्रकार आढळतात. त्यापैकी ग्रे हॉर्नबिल हे आपल्या पश्चिम घाटात आहे. यानंतरचा प्रश्न आहे आपल्यासाठी, राष्ट्रीय जंक फूड दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर हा जंक फूड दिवस 21 जुलै रोजी साजरा केला जातो. हे प्रश्न एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, पण प्रत्येक महिन्याच्या इम्पॉर्टंट डेजवर सरळ सेवा आणि इतरही CBT बेस्ड ज्या कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे यांच्यामध्ये आपल्याला डेजवर एक प्रश्न नक्कीच असतो. एकतर आधीच्या महिन्याचा, चालू महिना किंवा पुढचा महिना असे प्रश्न विचारले जातात. यानंतरचा प्रश्न आहे, रायमोना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे. तर रायमोना नॅशनल पार्क हा आसाम ह्या राज्यामध्ये आहे. आणि अशाच प्रकारे न्यूजमध्ये असलेलं राष्ट्रीय उद्यान किंवा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी किंवा त्या वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये न्यूजमध्ये असलेली स्पेसीज यावरही आपल्याला प्रश्न येऊ शकतात, जे आपण आपल्या प्रत्येक करंट अफेअरमध्ये कव्हर करूया. पुढचा प्रश्न आहे, NMDCचे संचालक म्हणजे व्यावसायिक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर NMDCचे संचालक व्यावसायिक म्हणून विवेक निशांत नाथ यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि सोबतच आपल्याला असेही प्रश्न पाहायचे आहे की जिथे करंटमध्ये चालू असलेल्या नियुक्ती, खूप इम्पॉर्टंट स्थानावर झालेल्या नियुक्ती किंवा अतिशय चर्चेत असलेल्या नियुक्ती पाहायच्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे आपल्यासाठी, ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन समारंभात भारतीय पथकाचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे. तर याचा आन्सर आहे मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन. ह्या दोहोंचीही ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तसेच आपल्याला प्रश्न असेही विचारतात की सुरुवातीला ध्वजवाहक कोण होते आणि जेव्हा गेम संपलेत त्यावेळेसही ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे, भूवापरासाठी सामान्य भूमी नियम 2026 कोणत्या राज्याने अधिसूचित केलेले आहे. तर भूवापरासाठीचे जे नियम बनवलेले आहेत 2026मध्ये ते बनवलेले आहे आंध्र प्रदेश या राज्याने. यानंतरचा प्रश्न आहे आपल्यासाठी, पुढील प्रश्न आपल्यासाठी आहे, दिवंगत पद्मश्री पुनालिनी मुखर्जी कोणत्या पारंपरिक कलेशी संबंधित होत्या. तर मित्रांनो, नुकतेच ज्यांचे निधन झालेले आहे पुनालिनी मुखर्जी ह्या मंगकीयट्टम पावकथकली ह्यांच्याशी संबंधित होत्या. आपल्याला MCQ ह्याही गोष्टींवर येऊ शकतात की आता यांना कुठला पुरस्कार मिळाला होता, म्हणजे पुनालिनी मुखर्जी यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता, असाही आपल्याला MCQ बनू शकतो इथून. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील 5 वर्षात अंतराळ आधारित AI डेटा सेंटर दॅट इज स्पेस बेस्ड AI डेटा सेंटर स्थापन करण्याची घोषणा कोणत्या देशाने केलेली आहे. तर ही घोषणा चीन ह्या देशाने केलेली आहे आणि त्यांनी या प्रणालीमध्ये क्लाउड एज आणि टर्मिनल तंत्रज्ञानाचा समावेश असेल, ज्यामुळे थेट अंतराळातून डेटा स्टोरेज आणि प्रोसेसिंग करणे त्यांना शक्य होणार आहे. आणि त्याचे चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन येत्या 5 वर्षात ते सुरू करणार आहे. भारतीय सैन्याचे अग्निवर्षा लष्करी सराव कोठे आयोजित केले आहे. दॅट इज अग्निवर्षा
तर याचं योग्य उत्तर आहे पोखरण राजस्थान येथे अग्निवर्षा नावाचा भारतीय सैन्याचा सराव झालेला आहे. हा सराव कुठल्या देशाचा आहे असं हे MCQ बनू शकतो. अग्निवर्षा हा सराव कुठल्या देशासोबत केला होता का आणि ठिकाण हेही विचारू शकतात किंवा कुठल्या सैन्य दलाचा आहे, आर्मी, नेव्ही की एरोस्पेसचा. यानंतरचा प्रश्न आहे एक दिवसीय, हा प्रश्न नाही याची इन्फॉर्मेशन घेतलेली आपण. एक दिवस दॅट इज वन डे अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026चे विजेतेपद भारताने जिंकलेले आहे. आणि फेब्रुवारी 2026मध्ये झिम्बाब्वे येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करून विक्रमी 6व्यांदा हे विजेतेपद मिळवलेलं आहे. तर पदक कितव्यांदा मिळवलेलं आहे, कुणाचा पराभव केला आणि किती धावांनी, असा MCQ इथून बनू शकतो. आता याच्यावरचा MCQ आहे कोणत्या देशाने एकदिवसीय अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026चे विजेतेपद जिंकलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे भारत या देशाने. आणि असाही प्रश्न येऊ शकतो की उपविजेता ह्या ODIचा उपविजेता देश कुठला होता, तर किंवा कुठल्या देशाला हरवले आहे, तर झिम्बाब्वे हा देश उपविजेता राहिलेला आहे यासाठी. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताची पहिली सहकारी टॅक्सी सेवा भारत टॅक्सी कोठे सुरू केलेली आहे. तर भारत टॅक्सी ही नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आलेली आहे. या केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा यांनी 5 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथून भारत टॅक्सी या देशातील पहिल्या सहकारी क्षेत्रातील टॅक्सी सेवेचा शुभारंभ केलेला आहे. आणि सारथी ही मालक ह्या संकल्पनेवर हा उपक्रम आधारलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे फेब्रुवारी 2026मध्ये कोणत्या राज्यातील सरकारी शाळेत पहिल्या स्पेस सेंटरचे म्हणजेच अंतराळ केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर फेब्रुवारीमध्ये झालेल्या अंतराळ केंद्राचे उद्घाटन हे छत्तीसगड ह्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. तर यामध्ये प्रश्न असाही होऊ शकतो की कुठल्या जिल्ह्याच्या शाळेत झालेला आहे, पण आपल्याला जिल्हा स्तरावर येणार नाही. महाराष्ट्रासाठी एवढंच महत्त्वाचं आहे की कुठल्या राज्यात झालेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे आर्थिक वर्ष 2026-27मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र म्हणजेच विशेष अर्थसंकल्प घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे. तर सर्वांना माहिती आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष अर्थसंकल्प जाहीर करणारे राज्य आहे केरळ. आणि केरळमध्ये फार डेव्हलपमेंटच्या गोष्टी होत राहतात. तर तुम्हाला माहिती नसेल एक वेळ तरी केरळ केलं तर बरेचदा उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस आहेत. यानंतरचा प्रश्न स्वच्छता पंधरवडा पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या बंदराला प्रथम पारितोषिक मिळालेले आहे म्हणजे डॉक. तर याचं योग्य उत्तर आहे पारादीप बंदर. आणि पारादीप बंदर हे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आहे आणि हे एक व्यावसायिक पोर्ट आहे. तर पोर्ट कुठलं आहे स्वच्छता पंधरवडा पुरस्कार जिंकणारं 2025मध्ये, तर ते आहे पारादीप बंदर.